परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं वन्द्यातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलम् सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलो पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। औदुम्बरं कल्पवृक्ष संगमं कामधेनवा चिन्तामणि गुरोपादो दुर्लभं भुवनत्रयं कृते जनार्दनो देव त्रेतायां रघुनन्दनः द्वापरे रामकृष्णश्च कलौ श्रीपादवल्लभः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। नमो देवे महादेवे शिवाय सत्यं महानमोस्तुते भद्राय। नवरात्र समानाते दिग्गे दुर्गापान धर्मराजिगिरी समाज मंदिर वाले ये मनुष्य अगर समूह कुमारी इंदिरा सोदरी नारायण चंडी कैमी के जय जगदम्बे विश्वकुटुंबिनी मूलस्फूर्ति प्राणरूपिणी ब्रह्मानंद पददायिनी की निके तो जय जय धरावर कुमारी सौभाग्य गंगे सुंदरी के रंबजे नियंत्री तो आमचे भक्तोले अरविंदराज तुझे कृपालो होणे करुणा करणाऱ्या तुझी पांडू जाऊन जन्मदार वय वाचस्पती समान भोगता तो सर्वानंद सर्व माळे भोगी भारता ब्रह्मांड आदि जिनी तो आदि कुमारी के जय जय मूर्ति कराए के सकल सौभाग्यदायी की जगदम्बिके मोरगुणे दातव्य वाणी महिलाज के भक्त प्रदायी सुभद्रकारी के हिमंतरी को सुंदरी महामाया जय जय अन्नकासर मार्गे तत्मनोद्रिक्ता भाव के सर्वव्यापक के मृडानी शिव मानव के जय चातुर निर्माल के प्रणय सर्वमुक्त कमल शोभा बिंब यदि निर्णय माला नाम देवा ने मिली को सर्व तुझे जीवन हो गया मुनि पढ़ाओ जीवन में सावन तो महत्व नित्य तो स्वामी पढ़ाओ मेरा मुनि बंदना संदर ने पर का सामान डबल इच्छा तो मूर्त पवित्र बाबा श्रीगणों के महामारी गिरा पुनि सकल सौभाग्य शुभ कल्याण रमारा मनोवर प्रदेश जय शंकरी पुरपत्र लक्ष्मी नगरा में मंदिर मथुरा में प्रभु मावर तो आगे स्तोत्र के लिए तुम देश क्या लगता है संभव ओम महादुर्गे नवाक्षरी नवदुर्गे नवात्मिके नवचंडी महामाये हे महायोगे महानिद्रे जय मधुकैटभि विद्राविणी महिषासुरमर्दनी धूम्रलोचन सहस्त्री खंडमुंड विनाशिनी रक्तबीजान्तके निशुम्भध्वंसिनी शुम्भ दर्शनी देवी अष्टादश बाहुके कपाल खट्वांग शूल खड्ग कीर्तक धरिणी
रुधिरमास भोजनी भूत प्रेतादि योगत्वांसिनी ब्रह्माणि स्तुते देवी मा रक्ष रक्ष मम शत्रुनाशय ह्रीं फट् ह्रूं फट् ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विद्महे नमः। थोड़ा मंत्र जप करोगे, पर्दा ढा करोगे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विद्महे नमः। 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 बोलो अम्बा मात की जय। मैं दीक्षा भूल के कैसे पर तुम्हारे मैं दीक्षा भूल के कैसे द्वार तुम्हारे हे पावन परमेश्वर मेरे, हे पावन परमेश्वर मेरे, मन ही मन शर्माऊं मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे मैली चादर ओढ़ के कैसे तूने मुझको जग में भेजा निर्मल देकर काया, तूने मुझको जग में भेजा निर्मल देकर काया, आकर के संसार में मैं किसको दाग लगाया, आकर के संसार में मैं इसको दाग लगाया, जन्म जन्म की मैली चादर, जन्म जन्म की मैली चादर, कैसे दाग छुपाऊं मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे मैली चादर
निर्मल वाणी पाकर तुझसे नाम न तेरा गाया, निर्मल वाणी पाकर तुझसे नाम न तेरा गाया, नैन मूंद कर हे परमेश्वर कभी न तुझको ध्याया, नैन मूंद कर हे परमेश्वर कभी न तुझको ध्याया, मन बिना गीतार टूटे अब, मन बिना की तार टूटे अब क्या गीत सुनाऊं, मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आऊं, मैली चादर ओढ़ के कैसे नीक कमाई करीना कोई, पाप की माया जोड़ी, नीक कमाई करीना कोई, पाप की माया जोड़ी, जोड़ के नाते इस दुनिया से तुम संग प्रीति तोड़ी, जोड़ के नाते इस दुनिया से तुम संग प्रीति तोड़ी, कर्म गठरिया सिर पर राखे, कर्म गठरिया सिर पर राखे, पग भी ना चल पाऊं, मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आऊं, मैली चादर ओढ़ के कैसे इन पैरों से चल के तेरे मंदिर कभी न आया, इन पैरों से चल के तेरे मंदिर कभी न आया, जहाँ जहाँ पूजा तेरी कभी न शीश झुकाया, जहाँ जहाँ हो पूजा तेरी कभी न शीश झुकाया, हे हरिहर मैं हार के आया, हे हरिहर मैं हार के आया, अब क्या हार चढ़ाऊं, मैली
ओढ़के कैसे द्वार तुम्हारे मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे हे पावन परमेश्वर मेरे, हे पावन परमेश्वर मेरे, मन ही मन शर्माऊं मैली चादर ओढ़ के कैसे मैली चादर ओढ़ के कैसे। आज तिसरा दिवस आपल्या कथेचा. 2 दिवसामध्ये आपण परमेश्वराचं स्वरूप काय आहे काय नाही आपण किती चुकीच्या ठिकाणी त्याचा शोध घेतो आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मग त्याच्या दरबारात जर जायचं असेल, त्याची भेट घ्यायची असेल, त्याला आलिंगनबद्ध व्हायचं असेल तर मग आपलं पात्र कसं असायला पाहिजे, आपल्यावर संस्कार कसे असायला पाहिजे. आपण पाहुण्यांच्या घरी गेलो तर आपण व्यक्तिमत्व कुठलं प्रगत व्यक्तिमत्वानं आपण त्यांना सामोरं जातो. आणि मग त्या परमेश्वराकडे जर जायचं असेल तर आपलं व्यक्तिमत्व कसं असायला पाहिजे, आपलं पात्र कसं असायला पाहिजे. कारण पात्रामध्ये जेव्हा शिरीचं जर दूध ठेवायचं असेल तर सोन्याच्या पात्रामध्ये ठेवावं लागते. इतर तो आत्मज्ञान रूपी एवढा मोठा अमृताचा घट आपल्याला देत आहे तर ते आपल्या शरीरामध्ये धारण करण्यासाठी आपल्याला आपलं शरीर किंवा त्याचं जे पात्र आहे ते पात्र किती विकसित करावं लागेल किंवा स्वच्छ करावं लागेल. तर हा भाग आपण 2 दिवसांमध्ये बघितला आणि तो प्रयत्न केला. आज आपण कथेमध्ये सुरुवात करत आहोत. आता जसं ते चुकीची शोध आणि पात्र कसं पाहिजे हे जे विषय झाले, आता त्याच्या पुढची स्टेप आहे की आपण प्रत्येक प्राणी मात्र कर्म करत असतो. कर्माशिवाय एक क्षणभरही राहू शकत नाही. आत्ताच्या गीतामध्येही आपण ऐकलेलं असेल की ओ की कर्म गठरिया सिरपर राखे, म्हणजे ह्या सगळ्या कर्माचं ओझं मी माझ्या डोक्यावर घेऊन तुझ्याकडे येतो आहे, तुझ्या दरबारात प्रवेश करतो आहे. तर ते माझ्याकडून जे कर्म घडलं ते कर्म आता कसं आहे, त्याचा काय परिणाम होणार. कारण कर्म एकदा घडलं की त्याचं फळ मिळणार म्हणजे मिळणार, याच्या सुटका नाही तुम्हाला. कर्म करेपर्यंत तुम्हाला स्वातंत्र्य आहे, पण एकदा कर्म घडलं की त्याचे परिणाम हे भोगावेच लागतात. तिथून कुठेही पळवाट नाही. त्यामुळे मग आपण कर्म कसं करायचं, काय करायचं, ते कर्म कसं राहील चांगलं पवित्र का जेणेकरून आपल्याला ही संपूर्ण साधू संत ज्या मार्गावरून गेले त्या मार्गावरून येन महाजनो गतसा पंथा ज्या मार्गावरून धुरील लोक पुढारी लोक गेले त्या मार्गावरून जर आपण वाटचाल करू तो साधू संतांचा जो देवयान पंथा आहे की ज्यामुळे साधू संतांनी देवत्व प्राप्त करून घेतलं, ते जर मनुष्यालाही करून घ्यायचं असेल तर आपले कर्म कसे असायला पाहिजे. कारण कर्माशिवाय मनुष्य एक क्षणभरही जगू शकत नाही. कर्माची व्याख्या एक क्षणभरही म्हणजे तुम्ही स्वस्थ बसून राहिले, कुठलं कामही नाही केलं आणि नुसता श्वास घेतला तरी श्वास घेतल्याबरोबर त्या श्वासाच्या 3 गोष्टी तयार होतात एकाच वेळेस. आणि त्या गोष्टी तयार होण्याची जी क्रिया आहे ती 4-4 मिनिटाचा श्वास तुमचा अखंड चालू आहे. एका मिनिटामध्ये तुम्ही 15 वेळा श्वास घेता आणि असे एका तासामध्ये 900 श्वास चालू असते. आणि या 900 श्वासाचा 24 तासामध्ये 21,600 वेळा तुमचा अजपा जप चालू असतो.
सोहम, सोहम, तो मी आहे, तो मी आहे, तो मी आहे. श्वास घेताना आतमध्ये तो सो असा आवाज निघतो आणि जेव्हा आपण उच्च श्वास बाहेर फेकतो त्यावेळेस हम हा उच्चार होत असतो. सो हम, सो हम, असा हा अखंड अजपा जप परमेश्वर प्रत्येक क्षणाला आपल्याकडून करून घेत नाही. आता जे आपल्याला आयुष्य मिळालेलं आहे ते आपल्याला श्वासामध्ये मिळालेलं आहे. तुमचा हा एक गैरसमज असेल का मी इतके वर्ष या जमिनीवर किंवा या जगामध्ये जिवंत राहतो, एवढे दिवस झाले, म्हणजे तो प्रश्न विचारायला येतात म्हणून मी ते सांगतो आहे. मला आलं का माझ्या आयुष्यामध्ये आता किती वर्षाची आहे म्हणून विचारतात ते ज्योतिष असल्यामुळे थोडस मी म्हणतो का बा रे, हे आपल्याला जे आयुष्य मिळालं हे त्या वर्षामध्ये नाही मिळालेलं आहे, ते श्वासामध्ये मिळालेलं आहे. तुम्ही किती श्वास घेऊन इथे राहणार आहात हे आधीच ठरलेलं आहे. तेवढे श्वास घेतल्याशिवाय तुम्ही या जगाचा निरोपच घेणार नाही आहात. तुकाराम महाराजाच्या पत्नीनं त्या पांडुरंगाला तिच्या जन्मापासून त्या तुकारामाची गाठ पडल्यापासून कधीही चांगली शिवी दिली नाही. त्या पांडुरंगाचा उल्लेख तिनं काळतोंड्या म्हणूनच केला आम्ही. एवढ्या शिव्या देणारी ती तुकारामाची पत्नी, तुकारामही वैकुंठला गेले तरी ते इथेच होते. त्याच्या आधीच त्याला खरं म्हणजे तितकं पाप केल्यानंतर न्यायला पाहिजे, पण तो वैकुंठाला तुकाराम गेल्यापर्यंत ही मात्र इथेच होती. कारण तिचं जे पूर्वपुण्य होतं आणि तितके श्वास होते ते दररोजच्या दररोज काळतोंड्या म्हणून म्हटलं तरी ते संपणारे नव्हते, किती शिव्या दिल्या तरी. हा, आता तुम्हाला याच्यातलं एक रहस्य जर माहित असेल का बा तुम्ही इथे आले तेव्हा तुम्ही असं कधी कधी तुमचे एखादी काम नाही झालं, कुठलं काहीतरी कामामध्ये व्यत्यय आला किंवा काही जर झालं कमी जास्त, तर तुम्ही म्हणता ना का हे मागच्या जन्मीचं काहीतरी असेल. म्हणजे तुम्ही मग मागचा जन्म मानता की मी मागच्या जन्मामध्ये काहीतरी केलं असेल त्याच्यामुळे इथे मी जन्माला आलेली आहे आणि ते प्रारब्ध भोगल्याशिवाय मला या जगातून सुटका नाही, तेवढं प्रारब्ध मी भोगलंच पाहिजे. मग आता जर तुम्ही ही संकल्पना मानता की मी मागच्या जन्माचं काहीतरी पापाचं किंवा कुठल्या पुण्याचं काठोडं घेऊन इथं आलो आहे आणि ते प्रारब्ध जर भोगतो आहे, तर मग आता तुम्ही जे कर्म करत आहात ते पुढे भोगायला येईल की नाही येईल? मग आता ते प्रारब्धामध्ये जे असेल त्याच्या वाट्यानं तुमच्या पायाची किंवा तुम्ही करत असताना जीवन व्यापन ही यात्रा करत असताना तुम्हाला जे दुःख येतात त्या दुःखाकडे पाहिल्यानंतर तुम्ही का म्हणता की हा माझ्या मागील जन्माचा परिपाक आहे की काहीतरी हे असेल म्हणून मला हे दुःख आलं. हे जर तुम्हाला ज्ञान झालेलं आहे, अवगत झालं आणि कळलेलं आहे, तर आता तुम्ही या जन्मामध्ये पुढच्या जन्माची जी तरतूद करत आहे किंवा भविष्याची जी तरतूद करत आहे तर ते कसं कर्म करायला पाहिजे. हे आता या जन्मामध्ये जरी नाही आपल्याला दिसलं तसं तर काही आता मी सांगेल ते समोर तुमच्या लक्षात येईल कर्म सिद्धांतामध्ये की कोणते कर्म तुरंत फळ देऊन नाहीसे होतात, कोणते कर्म संचितामध्ये जातात, कोणते कर्म प्रारब्ध रूपाने केव्हा तरी मग पुढे येतो आमची आपल्याला भोगायला, तर कोणते कर्म त्या संचितामध्ये जातात, कोणते क्रियमान कर्म राहतात आपण जे करतो ते आणि त्याचे फळ आपल्याला केव्हा मिळतात. तर आपण जे कर्म करत आहोत आता ही आपल्या भविष्याची तरतूद करत आहोत. त्यामुळे तुम्ही ही जर गोष्ट मानली की माझ्या वाट्याला आलेलं दुःख किंवा कुठलंही काही जर असेल वस्तू कमी जास्त दिसत असेल तर ती माझ्या प्रारब्धाचा जर भाग आहे असं जर वागतो, तर आताही तुम्ही आत्ताच्या कर्मानं पुढचं प्रारब्ध तयार करत आहात. इथपर्यंत तर तुम्हाला समजला कर्माचा सिद्धांत. आता दुसरा कर्माच्या सिद्धांतावर पहिल्याच आपण ओळीवर येऊ द्या की असं एकही क्षण नाही की जो तुम्ही कर्म करणार नाही. स्वस्थ जरी बसले आणि श्वास घेतला तरी श्वासाची प्रक्रिया काय होते याचा तुम्हाला कर्माशी कसा संबंध आहे. नुसता श्वास घेतल्याबरोबर कर्म कसं घडते बघा. नुसते बसून राहिले, काही कुठली हालचाल आणि काही केलं नाही तरी हे ते कर्म घडत असते. हा सूर्याचा किंवा आपला न्यूटनचा सिद्धांत आहे
किंवा अध्यात्मातला सिद्धांत आहे किंवा निसर्गाचा हा सिद्धांत आहे का मनुष्य एक क्षणभरही कर्माशिवाय राहू शकत नाही. दुसरा सिद्धांत आहे की असं एकही कर्म नाही की त्याचं फळ मिळत नाही. तुम्ही म्हणाल मी इतक्या मात्रेमध्ये काहीतरी पुण्याचं काम करतो, मला देव पावेल का, अमकं तमके असे आपण विचारत असतो. त्या असं एकही तुम्ही त्याच्या नावानं केलेलं कर्म त्याचं फळ काही काळानं मिळेल. ताबडतोब पियद आणि हो गोरी असं होणार नाही, वेळ लागेल त्याला. परंतु त्या कर्माचं फळ हे निश्चितपणे मिळणार आहे. त्यामुळे तो कर्माच्या सिद्धांतामधला हा एक भाग सुद्धा कायमसाठी लक्षात ठेवा की आज आपण जे करतो आहे ते आपल्याला पुढे भोगायला येणार आहे. त्यातून आपली सुटका नाही. श्वास घेतल्याबरोबर श्वासाच्या 3 प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये घडतात. एक श्वास 4 सेकंदाचा तुम्ही आतमध्ये घेतला, श्वास घेतला की त्याच्या ऍट ए टाइम एकाच वेळेस 3 प्रक्रिया होतात. त्याच्यातला हा 1 अंश त्याचं 3 भागामध्ये पृथक्करण होतं. याच्यातला 1 भाग तुमच्या आज्ञाचक्रावर जातो. आज्ञाचक्र म्हणजे ज्याला शंकराचा तृतीय नेत्र म्हणतात किंवा आपल्या दोन्ही भुवयाच्या मधातला हा भाग, या ठिकाणी थर्ड आय किंवा आज्ञाचक्र आहे. एखादा साधू संन्यासी असला किंवा ब्रह्मचारी माणूस असला तर त्याचा तेजस्वी चेहरा जो ओझ त्याच्या चेहऱ्यावरच दिसते ते कशामुळे दिसते? पूर्ण शरीरामध्ये ते जरी वस्तू व्याप्त असली तरी, कारण आपण जेवल्यानंतर त्याचं 7 धातूमध्ये रूपांतर झालेलं आहे. रक्त, मांस, पेशी, मज्जा, अस्थि, चर्म आणि वीर्य किंवा रस, आणि ते त्याचा साठ्याचं क्षेत्र आहे. हे म्हणून तो ब्रह्मचारी माणसाचं कपाळ फार तेजस्वी दिसते. वामनावतारातली आपण गोष्ट पाहिली असेल किंवा कुठलीही गोष्ट पाहिली असेल तर त्याच्यामध्ये त्याचं दर्शन झाल्याबरोबर याला असा प्रार्थना आहे त्या मनामध्ये का हा किती बालक तेजस्वी आहे, बटूचा एवढा रूप घेऊन आलेला आहे, केवढा ओजस्वी आणि तेजस्वी दिसतो आहे. असा जर मुलगा माझ्या पोटी जन्माला आला असता तर किती चांगलं झालं असतं. हे ऐकल्याबरोबर तो तथास्तु म्हणतो मी येईल तुझ्या पोटी, आणि दुसऱ्या जन्माची हे होते. तर त्याचं जे तेज त्या ब्रह्मचर्याचं दिसते ते मस्तकामध्ये, आणि ते कशामुळे तर पूर्ण शरीरामध्ये व्याप्त असल्या तरी त्याचं साठ्याचं केंद्र आहे आपलं मस्तक. तो घेतलेला श्वास इथे झाल्याबरोबर हिरोशिमा आणि नागासाकी याच्यामध्ये अणुबॉम्ब टाकलेला होता द्वितीय महायुद्धाच्या वेळेस. त्याचा जो स्फोट झाला आणि त्याचे जे जितकं नुकसान झालं तशासारखा आपल्याला आतमध्ये दिसत नाही आहे काय शरीरामध्ये चालू आहे. काल मी तुम्हाला सांगितलं नुसतं ओझरतं की तुम्ही गळ्याच्या घाली ढकलल्याच्या नंतर हे सगळ्याच्या सगळं करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे, तो करून घेतो. तसा जो श्वास घेतल्याबरोबर त्या वीर्य इथे असलेल्या बिंदूशी, त्या वीर्य बिंदूशी त्याचा संबंध आल्याबरोबर तसा स्फोट होतो, आणि तो स्फोट झाल्याबरोबर अनेक विचारांचे तरंग पैदा होतात शरीरामध्ये. एक श्वास घेतला का तरंग पैदा होतो आणि निरनिराळे विचार शरीरामध्ये निर्माण होतात. आणि त्याला जर आपल्या याच्यामध्ये जो प्रारब्ध बिंदू आहे या ठिकाणी त्याची जर साथ मिळाली तर त्या प्रारब्ध बिंदू बरोबर ते विचारांचे असंख्य तरंग जे आहे त्याला आपल्या मेंदूमध्ये स्मृती कोशामध्ये नेतात. आणि म्हणून मग एखादी चिंच खाल्ली असेल, आंबा खाल्ली असेल तर त्याची चव तुमच्या लक्षात राहते. जो तो तुम्ही चव घेतलेले कण आहे त्याची जी पाहणी केलेली आहे ते तुमच्या स्मृती कोशात गेलं, म्हणून ते तुम्हाला पाहिल्याबरोबर लिंबू म्हटलं का आंबट असेल असं, कारण याच्या अगोदर तुम्ही ते खाल्लेलं आहे आणि ते स्मृती कोशात गेलेलं आहे. परंतु एखादा वेडा माणूस असतो आणि त्याला त्याचं भान नसते तर तो अनियंत्रित असलेले हातवारे करतो आणि आपण त्याला वेडा समजतो. फार मोठा शरीरशास्त्राचा आता इथे हा अभ्यास आहे, त्यामुळे ज्याला मेडिकल सायन्सला जायचं आहे त्यांनी याचं हे विज्ञान सगळं समजून घ्यावं. त्याच्याकडून तुम्हाला ते लक्षात येईल का बा याच्या काय गोष्टी होतात. आता आपण इथेच बघितलं का बा विचाराचे अरंग तरंग आले, त्याच्याबरोबर प्रारब्ध बिंदूचा जर संपर्क आला तर स्मृती कोशामध्ये जातात. स्मृती कोशामध्ये जे विचार गेलेले आहेत त्याच्यावर तुमच्या ह्या पंचकर्मेंद्रियाच्या हाताने त्याची कंट्रोल किंवा ताबा नियंत्रण केल्या जाते. पण जे असे काही 98 विचार आहे का ज्याला प्रारब्ध बिंदूने तुमच्या मनामध्ये गेले नाही त्याचे तुमच्या कर्मेंद्रियाच्या यांनी नियंत्रण होत नाही, आणि म्हणून त्याला तुम्ही वेडाचार किंवा वेडा असलेला माणूस म्हणता.
मग त्याच्यानंतर त्यांनी त्याची औषधोपचार योजना वगैरे त्या तशाच आहे. पण आयुर्वेदामध्ये सुद्धा, फक्त आयुर्वेदामध्ये आहे, पण त्या ॲलोपॅथीमध्ये तुमच्या आणि होमिओपॅथीमध्ये याची चर्चा केलेली आहे. म्हणजे आयुर्वेद आणि होमिओपॅथीमध्ये या विषयाची चर्चा आहे, ॲलोपॅथीमध्ये अजिबात नाही. ते असं म्हणतात आणि बस ते लक्षणं पाहून औषध देतात आणि औषध देऊन ते त्याला दाबण्याचा प्रयत्न करतात. एक वेळा दाबलं का ते दुसरीकडून आणखी निघते. त्यामुळे ॲलोपॅथीच्या औषधांना औषधोपचार केला तरी आणखी काही वर्षांना दुसरे आजार होतात. पण आयुर्वेद आणि होमिओपॅथी ही फार लंबी प्रोसिजर आहे. 6 महिने त्याचे औषधं घ्यावे लागतात आणि आयुर्वेदाचं समूल्यांकन केल्या जाते. हा समोरचा भाग आहे. आपण दुसऱ्या प्रक्रियेवर येऊ त्यांच्या. असं जर ते सांगत बसलो तर मग सगळे महत्वाचे विषय राहून जातील. त्याला थोडं स्पर्श करून आपण जातो. मी पहिल्या दिवशी सांगितलं का खूप मोठं हे घनशास्त्र आहे. याचा सगळ्या याचा उहापोह न करता याला थोडा मी स्पर्श करत तुमच्याकडे समोर सांगण्याचा प्रयत्न करेल. तर दुसरी स्थिती आहे. आता तिथं त्याच्यातला जो दुसरा भाग आहे तो आतमध्ये जातो आणि आतमध्ये गेल्यानंतर इथून खाली अपान वायू येतो. त्याची मर्यादा ठरलेली आहे. बेंबीच्या वर तर तो येत नाही अपान वायू. तो जर अपान वायू बेंबीच्या वर आला तुमचा मृत्यू. म्हणून त्या मृत्यूच्या वेळेसच तो वरत चढतो, ऊर्ध्वगामी होतो. तोपर्यंत तो फक्त नाभीपर्यंतच येतो आणि हा गेलेला श्वास तिथं जातो. उदान वायू तिथला जर म्हटला तर तो आहे H2, म्हणजे उद्दजन वायू, ज्याला नत्राम्ल किंवा नत्रवायू म्हणतात. आणि तो तिथे गेल्यानंतर H2 इथून श्वासाच्या द्वारे ऑक्सिजन गेला आणि इथे या ठिकाणी त्यांचा मेल झाल्याबरोबर त्याचं पाण्यात रूपांतर होते आणि इथे पाणी तयार होतं. जी 90% तुमची जागा पूर्ण पाण्यानं व्यापलेली आहे शरीरामधली, ते पाण्याची प्रक्रिया तो श्वास मधला ऑक्सिजन O2 गेल्याबरोबर ट्वाईस H2O+ O2 असं ते. आता तुमचे सायन्सचे विद्यार्थी असेल त्याला माहित असेल की बाबा पाण्याचं पृथक्करण केल्यावर त्या एका अणूचं काय होते. तर 2 उद्दजनाचे वायू आणि 1 प्राणवायू जर मिळाला ट्वाईस H2O + O2 = H2O, म्हणजे उद्दजनाचे 2 आणि ऑक्सिजनचा 1 अशी ती पाण्याची रचना. आणि पाणी मग इथे पोटामध्ये तयार झालं का पूर्ण शरीर व्यापन तुमचं चालते. पाणी जर कमी झालं तर त्याचा अनुभव तुम्ही घेतला असेल, किती गळून जाता, काय करता. आता तर नुकतेच 2 दिवस झाले अभ्यास चांगला झाला असेल. आता बिगर पाण्याने उपवास केले तेव्हा, किंवा एखाद्या वेळेची काय म्हणजे सगळी डायजेशन सिस्टीम आणि आपण किती गळून जातो. मग सलाईन लावा लागते. सलाईन मधूनही पाणी सोडियमच्याद्वारे ते सोडल्या जाते शरीरामध्ये. त्यामुळे शरीराचं ते किती मेंटेन करणं आवश्यक आहे आणि हे करण्याचं काम कोण करतो तर बघा. तो आता तुम्हाला जन्म देताना त्यानं म्हटलं होतं ना, बाळा दूध कोण करतो सवेची वाढवी श्रीपती सवे दोन्ही. तुम्ही 9-7 महिन्याचे असताना त्या परमेश्वरानं योगक्षेम वाहम्य म्हणून तुमची काळजी आधीच घेतलेली आहे. आईच्या दुग्धाची सोय त्यानं 7व्या वर्षीच करून दिली. तुम्ही तर 9 वर्ष 9 महिने 9 दिवसांनी बाहेर येता, पण त्याची 7व्या महिन्यामध्येच तुमच्या आईच्या उदरामध्ये त्याची सोय त्यानं करून ठेवली. तसाच तो ह्या सगळ्या गोष्टी करतो श्वास घेतल्याबरोबर. म्हणून तुमचं हे सगळं शरीर व्यापन चालू आहे. त्याबद्दल त्याला कधी धन्यवाद दिला का? कधीतरी अप्रिशिएट होता का त्याच्या बाबतीमध्ये? रेल्वेमध्ये एखादी वेळेस प्रवास करत आहोत आपण, रेल्वेच्या बोगीतून चाललो, आपल्याजवळ मोठ्या 2 बॅगा आहे, म्हातारी आहोत आपण, आपल्याला कोणी उतरवायला तयार नाही आणि आपल्यासोबत कोणी नाही. आपण त्याला विनंती करतो का बाबा रे, आपल्या शेजारी बसलेला एक तरुण पोरगा बसलेला आहे किंवा दुसरा कोणत्या त्या डब्याच्या 5-6 सीटमध्ये कुठेतरी आहे, त्याला म्हणतो का मी म्हातारा आहे, मला या 2 बॅगा खाली उतरवून देतो का प्लॅटफॉर्मवर? तो देतो उतरव. आणि तो उतरवून दिल्यानंतर तुम्ही मात्र त्याला धन्यवाद देत नाही, असं जाऊन बसता. मग तो आपल्या सीटवर गेल्यानंतर त्याचा मित्र त्याला विचारते किंवा हाच त्याला सांगते, किती हा बुद्धा म्हणते की म्हातारा यानं मला कधी मी त्या 2 बॅगा उतरवून दिल्यानंतरही त्यानं मला धन्यवाद नाही दिला. आता त्या धन्यवादाने याचं का मुठभर मास वाढलं असतं, 50 ग्रॅम काही त्याच्या रक्ताची वाढ झाली असती, पण तरीही त्याच्या मनामध्ये असं वाटत असते की यांनी आपल्याला धन्यवाद द्यायला पाहिजे होते. आणि ती गोष्ट तो आपल्या मित्राला सांगतो की त्या म्हाताऱ्यानं मला धन्यवाद दिले नाही. आता त्याचं जर त्याला वाईट वाटते, मग हे एवढी सगळी जन्मापासूनची कसरत करून ज्या दिवशी तुमचं मी काल ते नालक छदन सांगितलं आणि स्वतंत्रपणे रडायला लागल्याबरोबर तो पोराचा जन्म झाला आणि स्वतंत्रपणे श्वास घेऊन त्याचं जीवन व्यापन सुरू झालं, तर ते आता शेवटचा श्वासापर्यंत अखंडपणे चालू ठेवणार आहे. त्याची जबाबदारी त्यानं घेतलेली आहे. त्याबद्दल त्याला हार्ट अटॅकच्या वेळेस त्या श्वासाचं महत्व कळते, कसा जीव गुदमरतो करते. त्याचा ज्या अनुभव असेल त्या हार्ट अटॅक वाल्याला विचारा का श्वास एकदा जर आपण घेतला नाही तर काय स्थिती होते. असा तो हमसफर आहे. त्याच्या इतका जवळचा हमसफर तर कोणीच नाही या जगामध्ये.
एकदाचे सगळे पैसे खर्च करण्यासाठी कोणी येतील, दवाखान्यामध्ये बिमार पडलो तर आपल्याला कोणी ऍडमिट करून देईल, तिथं राहील. पण एखादा आपल्याला संसर्गजन्य रोग झाला किंवा कोणता जो रोग झाला की ज्याच्यामुळे आपल्या जवळचं पोरग, आता कोरोनामध्ये तर तुम्ही पाहिली असेल, सरकारलाच ते करावं लागलं. आपला पोरगा सुद्धा हा करून घ्या किंवा त्यात एक किट घालून देतं, जाऊन कोणी करत नव्हते. पण तो श्वास मात्र तुमचा साथ कधीही सोडत नाही. तुम्ही कितीही आजारी असा, कोणतेही असा, कोणत्याही संसर्गजन्य आजाराना असा, पण तो श्वास घेण्याचं काम चालू आहे. त्यानं जर तुमचा साथ सोडला का बस रामकृष्ण हरी, वरत चला, त्याला संपलं. त्या एवढ्या महत्वाच्या श्वासाला सुद्धा आपण कधीतरी त्याला अप्रिशिएट होतो, धन्यवाद देतो का देवा हे तुला काय अद्भुत अशी रचना केलेली आहे का, बस श्वास घेतल्यामुळे मी हे सगळं चालू आहे. तुम्हाला वाटते हे सगळं माझ्या मी खाण्यापिण्यानं होऊन राहिलेलं आहे, मी खातो जेवतो आणि हे सगळे फ्रुट्स वगैरे किंवा आणखी जे कुठले मोठमोठे जे सगळे हे आहेत ड्रायफ्रुट्स, त्याच्यामुळे माझं हे सगळं चालू आहे, जीवन मेंटेन होते आणि हे होते. हे सगळं चावण्याचं काम सुद्धा ते त्याच्या सत्तेनं चालते, हे असं घेता येत नाही तुम्हाला गळ्यातून. हे सगळे त्याची कृपा आहे. पत प्रसादात मयाच्युत, ह्या त्याच्या सगळ्या कृपेचा प्रताप आहे. ही झाली दुसरी क्रिया की पाणी तयार होणं. आता तिसरी श्वासाची क्रिया, तो श्वास जेव्हा वापस जातो, ज्याला तुम्ही उच्च श्वासाच्या द्वारे CO2च्या द्वारे ज्याला कार्बन डायऑक्साईड म्हणता, तो वापस सोडतो, तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की बा एखादा पूर आला आणि त्याच्यामध्ये एक लाकडाचा उंडका टाकला तर तो नदीच्या धारेनं मध्यंतरी आयुष्यभर किंवा आखरीपर्यंत वाहत जात नाही. त्याला काठावर पोहोचवण्याचं काम त्या लहरी करत असतात आणि ते ओंडकं काठानं चाललं जाते नदीच्या दोन्ही तीराकडे. माहित आहे सगळ्यांना. तर तशी जी आपली रुधिराभिसरणची जी क्रिया आहे शरीरामध्ये, डोक्यापासून तर पायाच्या अंगठ्यापर्यंत जे रुधिराभिसरण चालते, ते जर नाही झालं तर तुम्हाला त्याचे आजार फक्त माहित आहे तेवढी आठवण करून देतो. लकवा मारला असं म्हणतात, किंवा ते स्मृतिकोश किंवा ते जे मेंदूच्या नसा आहे ना, त्या काही तुमच्या काम करून नाही राहिले, त्याचं रुधिराभिसरण थांबलं म्हणून तो तिकडचं अर्ध अंग त्याचं लुळं पडलं असं म्हणतात. म्हणजे मग त्या रुधिराभिसरणची जी क्रिया आहे ती डोक्यापासून तर पायापर्यंत नेण्याची ते श्वासाचं काम आहे. तो घेऊन जातो त्याच्यातला एक पोर्शन, आणि जेव्हा तो वापस आता श्वास प्रत्याहार करून आपण प्राणायाम आणि प्रत्याहाराच्या क्रियेमध्ये हे बघू, तर तो श्वास आपण जेव्हा उच्च श्वासाच्या रूपानं बाहेर पडतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये असलेले जेवढेही विजातीय द्रव्य आहेत, ज्याला आपण टॉक्सिस असं म्हणतो, ते टॉक्सिस आपल्या श्वासाबरोबर बाहेर घेऊन जातो. म्हणून तो जो त्यांनी सोडलेला जो श्वास आहे तो कार्बन डायऑक्साईड CO2 हा घातक आहे. कारण त्यानं शरीरातले सगळे अवांछित ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या श्वासाबरोबर आणलेल्या आहेत. मग किती क्रिया झाल्या श्वासाच्या ऍट ए टाइम एका वेळेस घेण्याच्या? 3. आणि त्या 3 क्रियामध्ये सुद्धा आपण म्हणतो की बा तुम्ही नर करणी करे तो नरका नारायण हो जाय, तो समोरचा पुरुषार्थ झाला. परंतु तुम्ही ज्या देवतांचं स्मरण करता आणि त्यांना तुम्ही स्वतःहून नामाभिदान दिलेला आहे की ब्रह्मदेव हा निर्माण करतो, विष्णू पालन पोषण करतो आणि शंकर हा तुम्हाला घेऊन जातो वरती किंवा नष्ट करतो, नाश करतो तुमचा. या 3 क्रिया या 3 देवता करत असतात सुचारू रूपानं, आणि त्या देव करत असतो किंवा देवता करतात असं म्हणतात. तर मी काल सांगितलं होतं का देवता सुद्धा तुमच्याच ठिकाणी आहे. ममे वांशे जीवलोके जीवभूत सनातन, हा अशा त्या परमेश्वराचा तुम्ही अंश असल्यामुळे त्याचे सर्व गुण तुमच्यामध्येही आहेत. तुमच्यामध्ये कसे आहे तेही सुद्धा तुम्ही तपासून पहा का ह्या क्रिया तुम्ही सुद्धा करता की नाही. तुम्ही डॉक्टरकडे गेले असं आणि त्या डॉक्टरनी तुम्हाला पांढऱ्या पेशींची संख्या कमी झाली असं तुम्हाला सांगितलं असेल आणि तुम्ही त्याच्यासाठी पपईच्या पानाचा रस घेतला असेल किंवा त्याच्यापासून बनलेली औषधं घेतली असते. कोणी ते घेतात ज्यांची ऐपत किंवा ज्यांना माहीत आहे. ते नसेल तर मग आता त्याचं रेडीमेड औषध मिळते, त्याच्यात सुद्धा तेच असते आणि त्याच्यातून त्या पांढऱ्या पेशींची संख्या वाढवली जाते. बघितलं आहे किंवा ऐकलं आहे त्या डॉक्टरकडे गेल्यानंतर तुम्हाला टायफॉइड वगैरे किंवा होतात
तेव्हा पांढऱ्या पेशींची संख्या कमी झाली. 48-60,000 आले पाहिजे, ते 40-32,000 आलेली आहे. ती वाढली पाहिजे असा तो सल्ला देतो आणि त्याप्रमाणे तुम्ही औषधोपचार करता. तर आणि आपल्या ज्या पेशी आहे, असंख्य पेशी, याच्या बाबतीतही तुम्ही पाहिलेलं असेल, खूप मोठ्या पेशींचा समूह म्हणजे एक अवयव. म्हणजे सेल्स, टिश्यूज आणि ऑर्गन्स अशी शरीराच्या रचनेमधले 3 इंग्रजी नावे शरीर विज्ञानामधले. सेल्स म्हणजे ते कोशिका तेवढ्या, टिश्यूज उत्तक त्याला म्हणतात. काही कोशिका मिळून एक उत्तक तयार होतो, मराठी शब्द उत्तक आहे त्याचा. आणि काही उत्तक मिळून मग एक अवयव तयार होतो, जसा हा हात आहे, कान आहे, नाक आहे, बोट आहे. हे अवयव जे आहे ते तयार होतात. तर तो जो श्वास घेतो त्यावेळेस मेलेले जे पांढरेवाल्या पेशी आहेत त्या असंख्य मात्रेमध्ये, हजारोच्या संख्येमध्ये तयार होतात श्वास घेतल्याबरोबर. मग ब्रह्मदेव काय करतो? तोच निर्मिती करतो की नाही? म्हणजे एक एक स्वतंत्र पेशी एक एक जीव तयार करू शकते. चमस विभाजन हा नावाचा एक भागवतामध्ये प्रसंग येतो की त्याच्यामध्ये आपली निर्मिती कशी होते, आपल्या शरीराची रचना कशी झालेली आहे, देवानं कशी केली, त्याच्यामध्ये वेदांमध्ये याचं म्हणजे उहापोह केलेला आहे. आणि त्या ईशावास्य उपनिषदामध्ये याचं वर्णन केलेलं आहे किंवा कसं. आणि हेच वर्णन मग भागवत ग्रंथामध्ये, भागवतामध्येही केलेलं आहे की तो कसा तयार होतो. एका पेशीपासून एक जीव तयार करता येते आणि त्याचं सुद्धा विभाजन होते, एक्स क्रोमोझोन आणि वाय क्रोमोझोन याच्यामध्ये. हे सगळं शरीरशास्त्राचे आहे, पण त्याच्यात आपल्याला फक्त एवढं स्पर्श करून सांगायचं की बघ कशा त्या तयार होतात. तर त्या तशा पेशी जिवंत होतात. मग ब्रह्मदेवाचं काम तुमच्या पेशी तयार होतात. तो श्वास गेल्याच्या नंतर पाणी आलं, तुम्ही लहानाचे मोठे झाले, एवढे होते 1.5 हाताचे, आता इतके मोठे आणि 80 किलो वजनाचे आहात. हा जो विकास झाला हा कोणी केलेला आहे? तुमची जी चयापचय नावाची क्रिया, काल मी परवा त्या दिवशी सांगितलं का बा, त्या चयापचय नावाच्या क्रियेमध्ये तुमचा काही सहभाग नाही. गळ्यापर्यंतच तुम्ही आतमध्ये ढकलता, एवढाच तुमचा सहभाग. एकदा गळ्याच्या खाली गेलं का तुमचं कुठलंच इंद्रिय तिथं त्या हात लावून पाहणे जात नाही आणि त्याला बरोबर गेलं का नाही, त्या नसेच्या बाहेर तर गेलं का, त्या सरात आहे का नाही, ते आपल्या लहान आतड्यामध्ये पोहोचलं का नाही का, काही नाही. हे घेऊन जाण्याचं काम ते बरोबर करते. की चयापचय नावाची जी क्रिया आहे ज्याच्यामुळे तुमचा विकास आणि एवढं मोठं शरीर तयार होते ते काम करते. म्हणजे विष्णूचं काम तुम्ही करतात की नाही, पालन पोषणाचं. आणि तो श्वास जेव्हा उच्च श्वास तुम्ही सोडता तेव्हा तुमच्या हजारो पेशी मरतात, असं ते तुमचं डॉक्टर असतात. त्या पांढऱ्या पेशी झाल्या, त्याची संख्या कमी झाली, त्या पेशी मृत झालेल्या आहेत, त्याला जिवंत करायचं आहे पपईच्या पानाचा रस टाकून. म्हणजे मग तितक्या पेशी तितक्या वेळेस बाहेर पडतात. मग विष्णू शंकर काय करतो? तो एक तुम्हाला मारून टाकण्याचं काम करतो, लय करतो या जगाचा. पण ह्या तिन्ही क्रिया एका श्वासाबरोबर तुमच्या शरीरात तो करून घेत आहे. म्हणजे मग तुम्ही सुद्धा ब्रह्मदेवाचे, विष्णूचे आणि शंकराचे अवतार आहात की नाही? त्याच्यापेक्षा कमी आहात तुम्ही? हे आपल्याला माहितच नाही ना. तुम्ही सुद्धा त्याचेच अवतार असल्यामुळे त्याचे सर्व गुण तुमच्यामध्ये विद्यमान आहे. आणि म्हणून मग मी, तुम्ही जे बोलताना म्हणता ना, मी का गरीब माणूस, मला काय समजते, मी लुकडा, माझ्याजवळ काहीच नाही आहे. अरे बाबा, तुम्ही अमृताचे पुत्र आहात. तुम्ही फक्त जागृत करा त्या सिंहानं काल जसं केलं तसं, बस. म्हणून तो विवेकानंद तुम्हाला सांगत असतो, अमृतस्य पुत्र आहात, तुम्ही अमृताचे पुत्र आहात, कधीही न मरणारे. बरं, हेच मला कधी वाटत नाही का? बघा, इथे या जगामध्ये आले तेव्हा या जगाचा निरोप घेताना आपल्यामध्ये जे सूक्ष्म शरीर आहे, स्थूल शरीर जे दिसते आहे ते मनाच्या द्वारे तुम्ही अनुभव करता ते सूक्ष्म शरीर, सुषुप्ती अवस्थेमध्येही जो काम करत राहते ते कारण शरीर, आणि नंतर एक महाकारण शरीर, जे हे सगळेच्या सगळं चौथ्या शरीराच्या द्वारे हे सगळं पाहत असतो. मी काल सांगितलं तो का, तुमच्या शरीरातून बाहेर पडला, खुर्ची टाकून बसलाय का तुमच्या शरीराकडे पाहत का, तुमच्या शरीरातच आहे. म्हणजे हे चारही शरीर आतमध्येच आहेत. आणि जेव्हा इथून अनंत प्रवासासाठी आपण निघून जातो तेव्हा अंगुष्ट मात्र ज्योतीच्या स्वरूपाचा एक दिव्य ज्योत या आत्म्यातून किंवा या शरीरातून बाहेर पडते आणि दुसरीकडे ती अनंत प्रवासासाठी निघून जाते. ज्यावेळेस ती निघून जाते तेव्हा त्या सूक्ष्म शरीराच्या द्वारे ह्या सर्व गोष्टी, तुमच्या अतृप्त राहिलेल्या वासना वगैरे या सगळ्या येऊन जातात.
आणि जेव्हा त्याचं कर्म देण्यायोग्य फळ होते, प्रारब्ध फळाला येते, त्यावेळेस तुम्ही आणखी दुसरा जन्म घेता. त्यावेळेस तो या टाळूतून तुम्ही 2 महिने 28 दिवसाचे झाले का तो प्राणतत्वाच्या रूपाने आईच्या गर्भामध्ये प्रवेश करतो. तो अंगुष्ठ मात्रच असतो, एवढाच असतो, सूक्ष्म अगदी. आणि ते प्राणतत्व आल्यानंतर आणखी परत काम करता. आता तुम्ही जेव्हा जाता गेलेले आहे, परत आले, परत आणखी हे शरीर धारण केलेलं जे आहे त्याचे भोग संपले का, जसे शर्ट बदलतात तसं हे शरीर बदलते, तो आणखी परत जातो येतो, तो करतच राहतो. तो कुठं मेलेला आहे? तो अमर नाही आहे का? त्याचा तर प्रवास अखंड चालू आहे ना. छोट्या उदाहरणाला तुमच्या लक्षात येईल, सांगतो. सूर्याला कधी सूर्यास्त आणि सूर्योदय पाहिला का? पृथ्वी त्याच्या भोवती फिरतानी राहते, म्हणून तो ज्याच्याकडे त्याची सावली पडते तिकडे अंधार झाला, तो 12 तास लागतात त्याला जाय. म्हणून तुम्ही त्याला सूर्योदय आणि सूर्यास्त असे नावं दिले. पण सूर्य तर अखंड पेटत आहे ना. त्यानं जर पेटणं बंद केलं तर तो थंड झाला तर राहाल का तुम्ही? ते तत्व कोणतं आहे? ते तर अखंड राहणार आहे ना. त्याला तर दिवस रात्र नाही आहे. तुम्ही जर त्या पृथ्वीच्या बाहेर गेले दुसऱ्या ग्रहावर आणि त्याला पाहिले तर तो सतत जळत आहे. तुम्हाला तो पृथ्वीवरून दिसत नाही, कारण पृथ्वी त्याच्या भोवती प्रदक्षिणा करते. त्याच्या समोर ज्याचा भाग जाते त्याचा उजेड असतो, पाठीमागे अंधार असतो. म्हणून सूर्यास्त आणि सूर्योदय होतात. पण या सगळे शब्द किंवा या घटना किंवा या गोष्टी सूर्याला लागू नाही. तो सतत साधना करतात. ती त्याची सहज अवस्था आहे. त्या सहजावस्थेलाच आपल्याला पोचायचं. आपण हे सगळे जे बसलो आहे ना, इतके एवढे सगळे इथं आलेले किंवा जे करतो आहे किंवा सगळे, म्हणजे तुमच्याच बद्दल मी बोलत नाही, ह्या जगामध्ये धारण केलेले शरीर केलेले हे सगळं सहजावस्थेमध्ये आपल्याला जायचं आहे. हे सगळं आपण त्या मायेला पकडून ठेवल्यामुळे आपण फक्त तेवढासा जसा अंधार आणि उजेड किंवा सूर्योदय आणि सूर्यास्त म्हणतो, तशासारखे हे माया आणि ब्रह्म हे 2 शब्द वापरतो. प्रकृती आणि पुरुष हे असे शब्द जड वापरून आपण त्याला प्रयत्न करतो. पण त्याच्या पलीकडचं जे तत्व आहे ते काहीच नाही. ते अधिष्ठान आहे, त्याच्यावर ते सतत चालू आहे. ते त्याला जेव्हा असं वाटलं एको अहम बहुश्या, बस त्यावेळेस ते सुरू झालं आणि तेव्हापासून ते तसंच आहे. तर आपण त्या श्वासाच्या तिन्ही गोष्टी सुद्धा पाहिल्या, 3 प्रक्रिया पाहिल्या. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊया. तर तो विचार जसाही येतो. आता मला सांगा, तुमची कुठलीही कृती घ्या, कोणतंही कार्य घ्या या जगातलं, तो विचार पक्का झाल्याशिवाय तुम्ही कार्य करता का? तुमच्या ठिकाणी इथे विंचू चावलेला आहे आणि त्या ठिकाणी होत आहे आग, आणि त्याच्यावर काहीतरी औषधोपचार करायचं किंवा आता त्याला दाबायचं किंवा त्याच्यातला रक्तस्राव होऊ नये म्हणून त्याला दाबून असं बंद करायचं, ही क्रिया या अंगठ्याद्वारे किंवा तुमच्या बुद्धीने जे सुचवलं त्या मधल्या बोटाद्वारे वगैरे दाबून जे काही कोणतं ते तुमच्या स्मृतीने सांगितलेलं आहे, पण हे कर्मेंद्रिय आहे, याच्याद्वारे करता इथला, तर तो पहिल्यांदा विचार येतो की नाही तुमच्या मनामध्ये? का असाच हात उत्तम चालला जातो? पहिला तुमच्या डोक्यात विचार येतो की आता इथे आपण काय करायला पाहिजे, आणि मग ते करायचं तुमच्या बुद्धीनं ठरवलं रे ठरवलं का तुम्ही ज्ञानेंद्रियाला, त्या ज्ञानेंद्रियांनी ठरवलं की मग कर्मेंद्रियाला तुम्ही आदेश देता की जाण तिथे दाब, हळद दाब, त्याच्यावर काहीच हळद दाबल्या जाते. विचार पूर्व झाल्याच्या शिवाय कृती होत नाही. मग आता विचार आपल्याला इथं तयार झाला आणि मग कृती करून राहिलो आपण, तर मग आपलं कर्म जे करतो ते किती शुद्ध असायला पाहिजे, हाच तो कर्माचा सिद्धांत आहे. आणि तोच आपल्याला समजून घ्यायचा आहे की एक क्षणभरही आपण कर्माशिवाय राहू शकत नाही. दुसरा नियम असा की असं कोणतंही कर्म नाही की याचं फळ मिळणार नाही. आता हे बघितल्यानंतर तुम्हाला यातला आणखी परत एक सूक्ष्म असं स्वरूप दाखवतो की तुम्ही ते पाहिलं असेल. हा इथे दिसत असेल तर हा एक दोरा आहे आणि याला एक खाली गोटा बांधला आणि तो गोटा आपण ह्या याच्यावरून असा इथपर्यंत नेला आणि सोडून दिला. इथे पकडून आहो आपण हातात. तो इथे सोडल्याबरोबर तो इथे येऊन थांबतो का? तो हेलकावे खात तो जितक्या उंचीवर सोडला तितक्याच उंचीवर दुसरीकडे जातो. बघितलं? त्याची स्पीड दुसरीकडून कमी होते कमी होते कमी होते हेलकावे खात खात, परंतु एका बाजूला क्रिया जे घडली त्याच्या विरुद्ध बाजूला तितक्याच प्रमाणामध्ये अपोजिट साईडला आणि तितकंच प्रमाण
त्या प्रमाणामध्ये ती क्रिया घडत असते. म्हणजे एकदा तुम्ही कर्म केलं की त्याचं फळ तुम्हाला मिळणारच. मग ते कर्म कसं शास्त्रशुद्ध असायला पाहिजे किंवा ते कर्म भोगताना आपल्याला त्रास होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. तुम्ही सगळेजण आपल्याला नेहमी म्हणतात की मला हा त्रास होता आहे, असा आहे, तसा आहे. हा दुसऱ्याने येऊन त्रास तुम्हाला दिलेला आहे का? कोणी येऊन तुमच्याकडे काही केलेलं आहे का? तुम्ही जेव्हा त्या वस्तूकडे असं एक बोर्ड दाखवता की हे त्यानं केलेलं आहे, तेव्हा 3 बोट तुमच्याकडे निर्देश करते आहे ना, हे सगळं तूनच केलेलं आहे. तुम्ही वामनराव पैंचं नाव ऐकलं असेल, ज्याची जीवन विद्या नावाची कर्जतला त्यांचं ते हे आहे. त्या कर्जतला त्यांचा साधनेचं स्थान आहे. त्या स्थानाला जीवन विद्या असं म्हणतात. त्या वामनराव पैंचं एक घोषवाक्य आहे त्यांच्या याच्यामध्ये, तूच आहे तुझ्या कर्मात तुझ्या भाग्याचा शिल्पकार. दुसरा कोणीही नाही, आपणच आहोत. मग आता ते आपण कसं असायला पाहिजे, कसं कर्म करायला पाहिजे ते तुम्ही ठरवायचं. तूच आहेस तुझ्या कर्माचं. आणि लहानपणी वगैरे आता तुम्ही सगळ्या गोष्टी, आता लहान, आता खूप मोठे मोठे लोक झाले, तुम्हाला लहान मुलं बाळ किंवा नातू वगैरे आलेले. जितका तो पोरगा रडतो किंवा हसतो किंवा आपल्याला खूप आनंद देतो, त्याच वेळेस तितकाच तो रडतो. बघा होते की नाही तसं? आज तुम्ही हसताना खूप तुम्हाला आनंद वाटतो आणि हे वाटते का अरे किती चांगलं कौतुक करतात त्याचं, पण संध्याकाळी झोपताना तो तितकाच वसूल करतो. त्याचं हे इंग यांचं हे चिन्ह आहे. याला ह्या चिन्हाला सारखा गोळा. आता मला काढताना याला काही निघायचे हे नाही, फक्त तुम्हाला समजाय म्हणून एक काळा आहे एक पांढरा आहे. काळ्याची निर्मिती केली की पांढरं तितकं भोगायला येणार आणि पांढऱ्याची निर्मिती केली की काळं तितकं भोगायला येणार, हे पक्क समजा. म्हणून कुंती मातेनं त्या श्रीकृष्णाची ती आज्ञा, तिच्या तो भेटीला जेव्हा पांडवांच्या गेला तेव्हा तिनं सांगितलं, तर तिनं मागणं मागितलं का हे भगवंता किंवा हे कृष्णा. आता ती त्याला भगवंत मानत होते, आपला तो आत्या किंवा आपल्या भावाचं पोरग किंवा आणखी असं काही मानत नव्हते. तर म्हणून ती त्याला, भगवंता आम्हाला दुःख दे वाट्याला, म्हणजे जेणेकरून आम्हाला नेहमी तुझी आठवण येत राहील, सुखामध्ये आठवण येत नाही. आणि जितकं दुःख भोगण्यासाठी आपण मनाची तयारी केली का त्याची प्रतिक्रिया म्हणून तुम्हाला तितकं सुख पाहण्याची गरजच नाही, देवाजवळ येणारच आहे, पक्का विश्वास ठेवा. आणि आता जर तुम्ही सुख पाहिले असं म्हणून जर सुखाच्या पाठीमागे लागले आणि सुख मिळवण्याचा प्रयत्न केला आणि मिळालं, तर हे निश्चित समजा की याच्यानंतरचं आपल्याला दुःख येणार आहे. तो कोणीच तिथला कितीही कोणी काही असला तरी त्याला टाळू शकत नाही. मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा इथं तुम्ही मुंबई आणि पुणे मार्गावर जर गेले तर त्यांच्याकडे तिथे एक स्वामी विज्ञानानंद होऊन गेले. त्यांनी समाधी घेतली, अग्नि समाधी. एका ठिकाणी फॉस्फोरस आपल्या शरीरातला मोठा उत्सर्जित केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी, लोक त्याला आत्महत्या वगैरे म्हणतात, पण त्यांचं ते आहे, त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये 8 प्रकारचे सुख सांगितलेले आहे आणि 8 प्रकारचे दुःख भोगण्याची इतकीच तयारी ठेवायची. तर त्या गतीचे परिणाम 8 प्रकारचे दुःख. एक, प्रेमहानी तरी होईल, आवडत्या माणसाचा मृत्यू तरी होईल, संकट येतील, अपघात होतील, धनहानी होईल, अपमान सहन करावा लागेल, रोग किंवा आजार येणार, वेदनात्मक रोग येतील तुम्हाला का ज्याच्यामुळे वेदना होत आहे आपल्या शरीराला असं वाटेल तुम्हाला, अशा प्रकारचं दुःख राहील. आणि 8वा आहे मृत्यूच्या नंतर दुःख. त्या सुद्धा वेदना मृत्यूनंतर होणार, म्हणजे दुःखमय असा मृत्यू होतो की ज्याचं, जसा कोरोना काळामध्ये आपले प्रिय स्वजन आपण जेव्हा गमावलो तेव्हा जे दुःख झालं, तसं ते वेदनात्मक किती, म्हणजे लहान लहान मुलं आले, आई वडील चालले गेले, तर अशा गोष्टी. मग तुम्हाला सुख जर हवं असेल तर या गोष्टीवर तयारी ठेवायची का यापैकी कुठली तरी घटना आपल्या बरोबर घडणार आहे. मग त्याच्यासाठी काहून हे असं झालं, याच्यावर काही उपाय आहे का,
ज्योतिषाकडे जाऊन त्याला विचारलं आणि सांगितलं का बाबा याच्यावरचा काही उपाय आहे का, तो काय उपाय सांगेल याच्यावर काय आहे. तुम्ही आतापर्यंतच्या डॉक्टरांकडे तुमच्या कुंडलीमध्ये कालसर्प योग असल्यानंतर गेल्यानंतर त्याची कालसर्पाची पूजा 30-35 हजार रुपये खर्च करून आले तरी तुमचे दुःख कमी झालेले आहे का. ते भोगूनच संपवायचं असतं. त्याला काही कुठे पटतं काहीतरी आपण हे करतो. त्यामुळे तुम्हाला आरोग्य सातत्य पाहिजे असेल, सुरळीत यश पाहिजे असेल, तुम्हाला मान पाहिजे असेल, तुम्हाला धनाचं सुख पाहिजे असेल, पुत्र किंवा आत्तापासून सुख पाहिजे असेल किंवा पुत्राची प्राप्ती पाहिजे असेल, मनशांती आणि सातत्य, शांत मरण आणि स्वर्गासारखं सुख, या 8 गोष्टी जर तुम्हाला पाहिजे असेल याच्यासाठीच तुमची सगळी धडपड आणि सगळे प्रयत्न आणि याच्यासाठी आपण सगळे जीवनभर हे सगळं मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि हे मिळालं म्हणजे आपल्याला सुख आहे असं वाटते किंवा त्या गोष्टीला तुम्ही सुख मानता. पण या गोष्टीच्या बरोबर इतके गोष्टीचे दुःख येणार आहे आणि ती भोगण्याची तयारी तुम्हाला ठेवावीच लागते. कोणीही याच्यावर तुम्हाला, कारण तो आता मी सांगितलं तसं की बा जितका नेला तितका, म्हणजे प्रत्येक क्रिया किंवा प्रत्येक क्रियेची प्रतिक्रिया ही निसर्गामध्ये ठरलेली आहे. ती होणार म्हणजे होणार. कोणीही कुठलाही ज्योतिष्य का पण कोणता प्रत्यक्षात देव जरी उतरला तरी तो करू शकणार नाही. आपल्याला असं वाटते कधी कधी, आपण म्हणतो का अरे बा सटवी वगैरे 6व्या दिवशी काहीतरी याच्यामध्ये घेऊन आपण तिला जर पेन वगैरे ठेवून दिली आणि वही ठेवली, पाचवीची पूजा केली, ती आपलं भाग्य बदलून टाकत काय. त्यांना सुद्धा अधिकार दिलेले नाही. त्या सुद्धा भाग्य बदलणाऱ्या देवता नाही. त्या देवता सुद्धा आपापल्या मर्यादेमध्ये राहून काम करतात आणि त्यांना सुद्धा बंधनं आहेत. त्या तुमचं भाग्य बदलवू शकत नाही. कारण ज्या दिवशी गर्भधारणा झाली त्या क्षणालाच तुमचं आयु कर्मंच वित्तंच विद्या निधनमेवच पंचैतानी सृज्यंतो गर्भस्थस्तैव देहिनः. ज्या दिवशी गर्भावस्थेमध्ये त्या गोष्टीचं बीजारोपण झालं आणि तुमचा तो प्राणतत्वाशी संबंध आल्यानंतर तो गर्भवाढीला लागला की त्या गर्भाशयामध्ये गर्भधारणेच्या पहिल्याच दिवशीच्या संबंधामध्ये आयु कर्म वित्त विद्या आणि निधन तुमचं कसं होणार आहे. 5 गोष्टी ठरलेल्या आहेत. पक्क समजून घ्यायचं. जे कोणी हे बाकीचं याच्यात सांगत असेल तो नुसता पोट भरण्याचा धंदा करतो त्याच्याबरोबर. मी ज्योतिष असून तुम्हाला सांगतो, मी काही मला फक्त पोट भरण्यासाठी त्याची करण्याची गरज नव्हती. माझा व्यवसाय इलेक्ट्रिकचं दुकान होता आणि मी इतक्या चांगल्या तऱ्हेनं 2002 पर्यंत वयाच्या 50 वर्षापर्यंत तो केला. 52चा जन्म आहे तर 2002ला मी सोडून दिलं ते सगळं अर्थार्जन करणं. पण त्याच्यामध्ये आपण तो मध्यंतरी एक असा वाद निर्माण झालेला होता आणि त्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले याला सगळं थोतांड म्हणून खूप वादविवाद करायचे आणि त्या श्याम मानवचं किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं खूप याच्यावर चालायचं की ज्योतिषशास्त्र हे थोतांड आहे, काय पडलं याच्यामध्ये काय नाही. ते हवामानशास्त्रातला मानतात. त्या हवामानशास्त्रानं सांगितलेली एकही गोष्ट त्या दिवशी कधीही पाणी पडत नाही तरी ते शास्त्र आहे. पण ज्योतिषाच्या 100-60% तरी गोष्टी बरोबर होतात, त्या मात्र ते मानायला तयार नाही. तर त्याच्याबरोबर प्रतिवाद करताना आमच्याकडली वणीची जी टीम होती 7-8 लोक होते, त्यांनी असं ठरवलं का बा त्याच्याबरोबर वादविवाद करताना आपण कुठेही ज्ञानामध्ये कमी पडू नये म्हणून आम्ही 6 वर्ष घालवले. त्याच्या शिकलो आम्ही 6 वर्षपर्यंत आणि ते ज्ञान संपादन केल्यानंतर आम्ही त्याचा त्या डिबेटमध्ये पराभव केला. त्याला ते सिद्ध करून दाखवलं. त्याच्यासाठी आम्ही ते शिकलो ज्योतिषशास्त्र. ते काय आमच्या उपजीविकेचं साधन नव्हतं. म्हणून आम्ही ठामपणे तुम्हाला हे सांगू शकतो का आमचं त्याचं पोट भरण्याचं साधन नसल्यामुळे हे जे सगळे तुम्हाला सांगत आहे ना, हे सगळेच्या सगळे त्यांचा धंदा चालावा म्हणून सांगत आहे. तुम्ही तुमच्या 25-30 वर्षापूर्वीच्या म्हाताऱ्या लोकांना किंवा तुम्ही स्वतः आहात तर त्यांना विचारा का नारायण, नागबळी आणि कालसर्प नावाचा शब्द प्रयोग तरी 30 वर्षापूर्वी तुम्ही ऐकला होता का? आता तर धूप विधानशास्त्र येत आहे त्याच्या पुढचं.
भूतविधानशास्त्रामध्ये ज्या ठिकाणी एखादं प्रेत हे असेल तर त्याची प्रारण वर्त येतात आणि त्याच्यामुळे आपल्यावर परिणाम होतो, म्हणून ती वास्तू किंवा त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून त्या भूताला बाहेर हाकलण्यासाठी निरनिराळे धूप जे मुसलमानामध्ये किंवा ते आपण ज्याच्यामध्ये तो आणतो ते आपल्या भातामध्ये टाकते, तसंच मसण्या ऊद, कवड्या ऊद, आणखी काही त्यांचे नावं, त्याचं एक शास्त्र तयार होत आहे. तुम्हाला येत्या 5 वर्षामध्ये त्या शास्त्राच्या द्वारे सुद्धा भविष्य पाहणाऱ्यांचा वर्ग तुम्हाला दिसेल. मी आता सांगून ठेवतो. तुम्ही माहूरला कधी गेले असेल तर 10 वर्षापूर्वी माहूरच्या रेणुका मातेच्या तोंडामध्ये 50 पानाचा विडा तुम्ही कुठून टाकला पाहिजे असं तुम्हाला 10-15 वर्षापूर्वी दिसत होतं का कधीतरी? आता लाईन लागलेली आहे त्या दुकानाची. आता का तिला आत्ताच आवड झाली का निर्माण त्या मातेले विडा खायची? पूर्वी आपण विडा सुपारीचा नैवेद्य ठेवतो किंवा इथं ठेवतो तसा चालत नव्हता का? पण आता ते कुठत बसतात, 200 रुपये घेतात, 500 रुपये घेतात, त्यांचं पोट आणि प्रपंच चालते त्याच्यावर. सगळं आजवळचे प्रकार आहे. याच्यानंतर एक क्रियालॉन नावाची एक फोटोग्राफी निघालेली आहे, ज्याला तुम्ही औरा म्हणतात. प्रत्येक माणसाला देवाचा आपण फोटो पाहिला असेल तर त्याच्या पाठीमागे असा गोल दिसतो बघा, एक पांढरावाला, प्रत्येक फोटोमध्ये तुम्हाला, त्याला औरा म्हणतात. तर तो किती प्रकाशित आहे त्याच्यावर त्या देवतेचं स्वरूप तसं आपल्याही मध्ये आहे, पण आपल्याला दिसत नाही. आता ती एक फोटोग्राफी अशी डेव्हलप केलेली आहे त्यांनी. आता तुम्हाला 10-15 वर्षानंतर हे डिजिटल कॅमेऱ्यातले सगळेच्या सगळे ज्योतिष्य सांगण्यावाले आता लॅबोरेटऱ्या खोलून बसलेले दिसते. त्याच्याकडे जायचं, भविष्य पाहून याचा तुमचा आवरा किती आहे तो सांगणार. सगळ्या पोळ भरण्याच्या खडे, त्या खड्याचं किती शुद्धता पाहिजे त्याच्यामध्ये आणि त्याचं कॅरेट तितकं असलं पाहिजे. तुम्हाला येतात का तो देवहरी सांगेल तो त्याचप्रमाणे तुम्ही त्या जवाहिराप्रमाणे तुम्ही विकत घेणार. आणि ते 5-5, 6-6 हजार रुपयाचे हिरा आणि ते पन्ना वगैरे ते जे मोती आहे ते तर, आणि पुखराज वगैरे, पुष्कराज ज्याला म्हणतात आता अशुद्ध भाषेमध्ये पुखराज, तर तो पुष्कराज वगैरे किती महाग विकला जातो. त्याचं कोण पाहते आणि ते खरोखर होतात का ते कोणी घालायला पाहिजे. पण हा सरळ तुम्ही काही तुमच्या खरं म्हणजे ते पंचम आणि भाग्याच्या स्थानामध्ये जो ग्रह असेल त्या ग्रहाच्या साठी ते घालायला पाहिजे. पण तो आता कुठल्याही ग्रहासाठी कोणाला, कारण त्याला ते पैसे पाहिजे आहे ना. आपला धंदा आपण दुकान जर खोललं आणि आपल्याकडे विक्री नाही झाली तर कसं होईल? इतके पैसे टाकून आपण बसलो तर मग आपला घरचा प्रपंच कसा चालेल? सगळं लूट चालू आहे. ज्योतिष्याचा असून अभ्यास मी हे सांगतो आहे की यांच्यावर विश्वास ठेवू नका. या देवता काही करू शकत नाही. त्याचं मी उदाहरण सांगतो. जर त्या देवता जर काही करू शकल्या असत्या तर दशरथानं अनवदनानं, जाणून बुजून नाही, अनवदनानं त्या श्रावण बाळाला त्याचा बाण लागला. काही जाणून बुजून मारला? तो तर हरण समजून गेला होता. आणि तो अनवदनानं लागल्याच्या नंतर त्याला कबुली दिली की बाळा तुला मारण्याचा माझा काही उद्देश नव्हता, तू मला शाप देऊ नको, पण तू आता हे जा आणि पाणी त्यांना पोहोचवून दे असं तुम्ही सांगितलं आई वडिलांना. आई वडिलांकडे गेले आणि आई वडिलांनी सांगितलं का माझ्या श्रावण बाळाला तुम्ही मारलं आणि मी आता जसा श्रावण करून आपला देह सोडतोय तसा तू सुद्धा आपल्या पोराचं नाव घेता घेता देह सोड. आता त्याच्या पोटी परब्रह्म जन्माला आलेले आहे, राम जन्माला आलेले आहे. रामाला तुम्ही परब्रह्म मानता की नाही मानता? एकदा रामाच्या दरबारामध्ये ते बसून होते त्यांच्या राज्यकारभाराच्या वेळेस. बजरंगबली बी बसलेले होते, सगळे बुद्धिमतां वरिष्ठ बसलेले होते, हनुमंतजी महाराजही बसलेले होते सगळं, आणि खूप साधू संत बैरागी सगळे आलेले होते. आणि त्यामध्ये खूप मोठी चर्चा चालू होती. कोणी निष्प्रपंच, प्रपंच, परमार्थ, संसार, खूप मोठा काथ्याकूट चाललेला होता. आता हा काथ्याकूट चाललेला होता तर जो बुद्धिमत्ता वरिष्ठ असलेला हनुमानजी उठून उभा झाला. त्याला हे सहन झालं नाही आणि तो त्यातून उभं झाल्यानंतर तो बुद्धिमत्तांमध्ये अगदी श्रेष्ठ एवढं त्याचं हे, आणि मारुती तुल्य वेगम म्हणजे मनाच्या वेगाने जाणारा इतका तो बलाढ्य असा उभा झाल्यानंतर म्हटलं का बा जिथे तुम्ही या सगळ्या वैराग्याच्या, प्रपंचाच्या सगळ्या गोष्टी चालू आहे, प्रपंच, निष्प्रपंच, काय शब्द वापरून तुम्ही करून राहिले, पण समोर ज्या सिंहासनावर जागत परब्रह्म बसलेला आहे ते तुम्हाला परब्रह्म आहे तिथून नाही राहिलं. त्याच्या समोरच्या सभेमध्ये त्याच्याविषयीची गोष्टी करता
पण ज्या सभेमध्ये तो उच्चासनावर बसून बसलेला त्याच्यातलं परब्रह्म दिसत नाही ते तुम्हाला. मग तो त्या परब्रह्माचा अवतार. तुम्ही ज्योतिष शास्त्रामध्ये आता नासानं सिद्ध केलेला आहे त्यावेळी किंवा 8,000 वर्ष झाले वर्तक म्हणून होते, त्यांनी त्या रामायणाचा काळ निश्चित केलेला आहे, त्याला 8,000 वर्ष झाले. 8,000 वर्षापूर्वीची आता नासानं संगणकीय आपल्या याच्यामध्ये सुद्धा आता काढलेला आहे आणि पाहिलेला आहे, त्याच्या सिद्ध केलं का त्यावेळी आणि आपल्या रामायणात त्याची उल्लेख आहे म्हणून ते स्थिती होती का नाही. तर त्यावेळेस ते सांगतात का सगळे रामाचे ग्रह जन्माच्या वेळेस उच्चीचे होते. पण एवढे उच्चीचे ग्रह असताना तुमच्या कुंडलीत जर उच्चीचे ग्रह असले तर तुम्हाला काय मिळेल आणि तुम्ही त्या ज्योतिषाकडे जाऊन काय म्हणतात किंवा काय पाहतात माझा कोणता ग्रह उच्चीचा आहे मला काय काय मिळेल आणि काय नाही. आता रामाच्या कुंडलीमध्ये इतके ग्रह उच्चीचे असताना त्याने 14 वर्ष वनवास का भोगायला लागला. तो प्रत्यक्ष परब्रह्म होता, त्यालाही कमी करता आलं आपलं. म्हणजे मग तुम्ही आता जसं म्हणताय की सटवी किंवा आणखी कोणत्या ज्या देवता आहेत किंवा हे जे ब्रह्मतत्व आहे हे आपलं काहीतरी कमी करू शकते, त्यांना अधिकार नाही, तेही बांधल्या गेलेले आहे. याच्यावरचा एक चांगला तुम्ही नर्मदा परिक्रमेची कथा जर ऐकली असेल तर त्या कथेमध्ये किंवा जे कोणी अनुभव सांगतात त्याच्यामधला एक छोटासा दृष्टांत आहे, तो सांगतो. वासुदेवानंद सरस्वती यांनी 21 वेळा निरनिराळ्या नर्मदा मैयाच्या काठावरच्या क्षेत्रांमध्ये सगळ्या ठिकाणी जाऊन वार्षिक असे उत्सव करायचे. असं केल्यानंतर ते नर्मदा परिक्रमेला निघले तिथून, त्यावेळेस त्यांना अश्वस्थामा भेटला. धावता सांगतोय आता ते कथा सांगण्यावाले खूप मोठं करतात कारण त्यांना तेवढा वेळ कव्हर करायचा असतो ना. मला त्या कमी वेळामध्ये सगळं काही सांगायचं आहे म्हणून मी थोडं थोडं धावतं देतो. तर तो तिथे त्याला गेल्याच्या नंतर त्याला आता तुम्ही नर्मदा परिक्रमेमध्ये गेल्याने हिवाळ्यामध्ये जर गेले की नाही तर तुम्हाला कधी कधी खोबऱ्याच्या तेलाची शिशी सोबत न्यायला सांगतात काही. कबा असा एखादा इथे जखम असलेला मनुष्य वगैरे भेटला तर तुम्ही त्याला तो निश्चित अश्वस्थानाचा अवतार आहे असं समजा आणि ती जी जखम हिवाळ्यामध्ये कडक आल्यामुळे खूप त्याचं दुखणं वाढते किंवा कडकपणानं त्रास होतो त्याला, म्हणून त्याला ते तेल लावण्यासाठी आपण सोबत न्यायचं. तर तसा तो विवळत असलेला राळ टेंबे स्वामींना दिसला. टेंबे स्वामींना दिसल्यानंतर टेंबे स्वामींना त्याची दया आली. हा अश्वस्थामा असावा आणि याला हा करतो आहे. त्यानं कमंडलूतलं पाणी घेतलं आणि त्याचं ते दुःख नाहीसं करायचं म्हणून ती जखम भरून निघली पाहिजे म्हणून मंत्रोच्चार करून अभिमंत्रित केलं पाणी आणि आता शिंपडणार तितक्यात आकाशवाणी झाली. त्यांनी सांगितलं स्वामीजी ते पाणी खाली टाका. त्याला भगवान श्रीकृष्णानं शाप दिलेला आहे, तो चिरंजीवी आहे आणि त्याचं कृत्य जे होतं ते अधमाधम होतं. झोपेमधल्या लोकांनी त्यांना कापून काढलं आणि मारलं. जे जिवंत राहिलेले होते सगळेच्या सगळे पांडव, त्या पांडवांना समजून त्यांच्या पोरांकडे पाठवलं. म्हणजे श्रीकृष्णाचाच तो पराक्रम आहे की बा त्याला तिथून ते झोपवले उठवले आणि त्याला माहित होतं कृष्णाला, पण आता काय करणार ते त्यांचं ते तितकंच प्रारब्ध होतं असं समजायचं. ते त्यामुळे ते वाचले, तिथे गेले. परंतु त्याच्यानंतर त्या द्रौपदीचा विलाप आणि हे सगळं पाहून यांनी जे हे केलं त्यांना तो ब्रह्मास्त्र त्याला सोडलं पण मागं घेता नाही आलं, त्याच्याही त्याचं ज्ञान नव्हतं. अशा तऱ्हेच्या सगळ्या ज्या महाभारतातल्या कथा आहेत तर त्याच्यामध्ये त्याला तो शाप मिळाला की तू चिरंजीवी आहे आणि तुनं जे अधमाधम असं काम केलेलं आहे त्यामुळे त्याच्या डोक्यावर जो सेमंतक नावाचा किंवा कुठला असा एक मणी होता तो काढून घेतला, तिथं गड्डा पडला, तिथं जखम तयार झाली आणि त्या जखमेनिशी तो फिरतो आहे. आता समजा जर ती जखम हे त्याचं प्रारब्ध आहे, हे जर तुम्ही बंद करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ती जखम होईल आणि तुम्हाला ते भोगून द्यावं लागेल. यांनी तीर्थ खाली टाकलं आणि आपल्या वाटेला लागले. मग आता हे इतके अधिकारी पुरुष असून सुद्धा कोणाचंही सामर्थ्य ते जर बदलवण्याचं नाही आहे. कृष्णाला पळपुट्या नाव धारण करून द्वारका वसवावी लागली. त्या जरासंधाच्या मागे तो लागला, तो जरासंध्यांच्या मागे, तर त्याला पळून जावं लागलं आणि रणछोडदास नाव धारण केलं त्यानं स्वतःने. पळपुट्या रणातून सोडून जाणार रणछोडदास. आणि त्या पूर्ण राजस्थानमध्ये जर तिकडे जर तुम्ही गेले कांक्रोली किंवा नाथद्वाराला तर सगळे तिकडे त्याला रणछोडदास म्हणून ओळखतात.
समंतक मणी चोरल्याचा त्याच्यावर आरोप आला. जांबुवंतांबरोबर एका गुह्यामध्ये कितीतरी वेळपर्यंत गदा युद्ध केलं. त्या जांबुवंताची रामावतारामध्ये एक इच्छा होती की बा मी श्रीकृष्णाची किंवा रामाची काहीतरी भांडावं, आणि म्हणून तो जांबुवंत द्वापारामध्ये इथे येऊन त्याच्याबरोबर भांडला आणि ते युद्ध केलं. असे सगळे पराक्रमी लोक सुद्धा आपला भोग आणि तेवढे सगळे तपस्वी जर बदलू शकले नाही, तर हा कर्मसिद्धांताचा जो भोग आहे हा कोणी किती त्याचा व्यापार करून तुम्हाला दिशाभूल करण्यासाठी जरी काही केलं तरी ते भोगूनच संपवायचं आहे, त्यामधून मुक्तता नाही. आता याच्या सिद्धांतातला एक सगळ्यात मोठा आणि सगळं रहस्यमय असा सिद्धांत सांगतो का जेणेकरून तुम्हाला, कारण काल मी त्याला थोडासा स्पर्श केला होता पण ती कथा आज सांगतोय का ज्या वेळेस अंड्यातून मग पक्षी निर्माण झाला, कोंबडी आली की बीजापासून वृक्ष तयार झाला की आणखी कोण झालं, तर हे अनादी तत्व काल मी सांगितले का तिन्ही एका वेळेस झालेलं आहे. तुम्ही खूप माझे विचार करत जा, पण पहिला अंडा झाला की पहिलं कोंबडी झाली, पहिला अंडा झाला की पहिलं कोंबडी झाली, कारण तो कोंबडी जर असं तुम्ही ठरवलं तरी ती त्या अंड्यातून झालेली आहे, तर मग ते अंड कोण प्रसवलं, आणखी हा वांदा येईलच ना. बरं, अंड्यातून झालं असं जर मानावं तर ते अंड तर काही वरतून आकाशातून पडलं नाही, तर कोंबडीपासून मिळते, मग कोंबडी कोण तयार केली. मग ह्या सगळ्या गोष्टीच्या उहापोहामध्ये आपण सगळं जर मागं जाण्याचा जर विचार केला तर हे तीन तत्व अनादी आहेत. जेव्हा देवाला असं वाटलं एकोहम बहुश्याम, मी एक आहे, अनेक रूपामध्ये स्वतःला टाकून हा पूर्ण लीला ज्याला म्हणतात भगवंताच्या, ते आपल्याला करायचे आहे. त्यावेळेसच त्यांनी याची रचना केली ह्या अनादी तत्वांमध्ये का शंकर आणि पार्वतीनं याचा अमृतानुभव मध्ये 96 ओव्यामध्ये खूप चांगलं वर्णन केलेलं आहे. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी तयार झाल्यानंतर आपल्या गुरुमाऊलीजवळ म्हणजे वडील बंधूजवळ निवृत्तीनाथांजवळ त्यांनी आता ह्या जगाचा निरोप घेण्याचा, संजीवन समाधी घेण्याचा विचार केला. हा विचार केल्यानंतर त्यांना वाटायला लागलं का बा छोटा भाऊ आहे, खूप प्रेम होतं, गुरु होते, वैराग्याचं तत्वही समजत होतं, सगळं होतं, पण तरीही हा डोळ्यापुढून जाऊ नये. किंवा आणखी ही एक मनात इच्छा होती की बा यानं स्वतःच काहीतरी आणखी टीका केली. त्या 700 श्लोकाची 18,000 श्लोक करून भावार्थ दीपिका नावाचा एक ज्ञानेश्वरी लिहिली, तो ग्रंथ तयार केला. भगवद्गीतेच्या 700 श्लोकाचं टीका केली त्यांनी, त्याच्यावर मराठीमध्ये केलं. ते संस्कृत होतं, वचनी पडत नव्हतं, लोक जात होतं लोकांच्या, म्हणून मग त्याला मराठीमध्ये तयार केलं. आता ते तयार केल्यानंतर त्यांनी त्याचं काय म्हणतात मोठे भाऊ मग त्यांचे गुरु महाराज की बाबा रे हे तर सगळं तू केलं, पण तो काय केलेलं आहे, तू त्याची टीका केली, त्याच्यावरचं रहस्य जे आहे गीता रहस्यासारखं तुम्ही लिहून काढलं किंवा आणखी काहीतरी ज्ञानेश्वरी तयार केली, पण तू जो 16 वर्षेपर्यंत जगला त्याचा जो तुझा स्वतःचा जो अनुभव आहे तो कधी या जनतेला किंवा या लोकांना सांगशील की नाही. तर त्याला ते उद्युक्त केलं का ते कमीत कमी होईपर्यंत तरी याला समाधी घेऊ नये, इतके दिवस तरी माझ्या बरोबर राहायला मिळालं पाहिजे. आणि मग त्यांनी तो अमृतानुभव नावाचा ग्रंथ लिहिला. छोट्या अगदी 96 ओव्याचा ग्रंथ आहे, पण त्याच्या 46 किंवा याच्यामध्ये सृष्टीची निर्मिती दिलेली आहे. आता 1996च्या दरम्यान बॉस म्हणून जो एक बॉसन नावाचा एक बंगाली संशोधक झाला, त्यांनी कोलायडर सोडला आणि त्या विश्वाची उत्पत्ती कशी झाली याचा रासायनिक द्रव्यांच्या द्वारे आता संशोधन करण्याचा प्रयत्न केला. त्याला त्यांनी गॉड पार्टिकल किंवा देवकण या नावाचा शब्द वापरलेला आहे. आणि ती जी देवकणाची जी कार्यपद्धती आहे, जसा तो येतो आणि दिसतो आणि लगेच नाहीचा होतो गिळतो, तसं त्याचं वर्णन या सृष्टीची कशी निर्मिती झाली याचं वर्णन करताना शंकर आणि पार्वती या जीवात्म्याला जो टाकण्याचा जो निर्मिती करण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस ते एका क्षणाला तो गिळत होता आणि एका क्षणाला ओमिटिंग करत होता, वमन करत होता, बाहेर टाकत होता.
तर आपण मेसॉन लेवल पर्यंतच्या सूक्ष्म त्याचं पृथक्करण केल्यानंतर जर केलं, त्या गॉड पार्टिकल नावाचा ज्याला देवकण म्हणतात त्याची ही प्रक्रिया ती आहे. ती या संशोधकांनी आत्ता 1900 मध्ये हे आता शोधून काढलं. पण हे मात्र माऊलीनं 1200 साली त्यांच्या याच्यामध्ये अमृतानुभवमध्ये पूर्ण वर्णन केलेलं आहे. त्याचं कधीतरी वाचा, त्या लक्षात येईल. तर त्या ह्या तिन्हा अनादी तत्व, हे अनादी तत्व जे आहे ते त्यांनी एकाच वेळेस निर्मिती केली. आणि ह्या तिन्ही गोष्टी निर्माण केल्याच्या नंतर मग या सृष्टीची जी निर्मिती झाली त्यावेळेस त्याला स्वतंत्र अधिकार दिला. आता वेळ होतोय पण मी 5 मिनिटांमध्ये तुम्हाला हे सांगतो फक्त त्याच्यातलं, मग आपण आरतीला हे करूया. पण मग आता उद्या वेळ आणखी केला तर हा विषय राहून जाईल. फक्त 5 मिनिटांमध्ये मी आटोपतोय आता. तर तुम्ही चिमणी बघितली असेल, ती चिमणी आपल्या पिलाला चारा घेऊन येते, पाहलं खोपतं त्याचं आणि त्या जाते. ते त्याला चारा आणून चिवचिव करून त्या याच्यामध्ये हे जे वाट पाहत असतात त्या पिलांना चारतात. पण तो जसाही उडायला तयार होतो आणि आपलं खाद्य आपण मिळवण्याची सोय करतो त्यावेळेस ते चिमणी बाहेर उडून जातात. त्याच्याशी असलेला आपला लगाव सोडून देतो, त्याला पूर्ण स्वातंत्र्य देतात आणि ते अलग बांधतात राहतात. आणि अलग ती दुसरं जे घरटं आहे ना ते सुद्धा दुसरं अलग तयार करतात. ते त्या घरट्यामध्ये येत नाही. बघितलं का नाही? तर अशीच या जीवात्म्याबरोबर आपली बांधिलकी त्या शंकर पार्वतीने ठेवण्याच्या वेळेस त्याला इतकं स्वातंत्र्य दिलं का या जीवाची निर्मिती केली आणि त्याला सांगितलं का बा तू आता आपल्या कर्मबंधनाने बघत बस, काय करायचं आहे ते जन्म मरणाचा फेरा. त्याच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही. इतकं अलिप्तता, जसं त्यांचं ऐक्य जसं अद्वैत आहे की कोणती बाजू शंकराची आणि कोणती बाजू पार्वतीची, या अर्धनारी नटेश्वराच्या चित्रामध्ये तुम्हाला असं डिसाईड करता येत नाही किंवा प्रमाणित करता येत नाही का हे पार्वतीचं अंग आहे की हे शंकराचं अंग आहे. इतकं अद्वैत, इतकं अभेद्य. तसंच त्यांनी इतकी निष्ठोता ठेवली की जीवात्मा निर्माण केल्याच्या नंतर त्याला सुद्धा पूर्ण स्वातंत्र्य दिलं. याच्यासाठीचा एक छोटासा दृष्टांत ताबडतोब लक्षात येईल. एका गुरुला एका शिष्य गुरुकडे गेला आणि त्याला नमस्कार प्रणाम केल्यानंतर त्यांनी सांगितलं का तू एका पायावर उभा राहा. तो एक पाय जमिनीवर ठेवला, एक पाय वर केला, उभा राहा. गुरुदेव म्हणतात तो त्यावेळेस त्यांनी केलेलं होतं, तो डावा पाय जमिनीवर होता आणि उजवा पाय वर केलेला होता. आता त्याला सांगतात का बा हा चुकीचा केला, उजवा पाय वर आणि डाव्या पायावर तू उभे आहे. मला तुझ्याकडून अपेक्षा होती की तू डाव्या पायावर उभं व्हायला पाहिजे, म्हणजे उभं वरती राहायला पाहिजे, उजवा पाय खाली ठेवायला पाहिजे. आता मी तसं करायला गेलो तर पडेल म्हणे. कसं करता येईल? एक पाय जर तसा करायला गेला तर दोन्ही पाय वर जर घेतले आणि एक पाय तसा करण्याचा प्रयत्न केला आणि तो पाय असा करायला गेला तर ज्याच्यावर हा पूर्ण शरीराचा बॅलन्स त्यांनी सोसलेला आहे तो पडणार नाही का? तर ते मग गुरुदेव म्हणतात का याच्या अगोदर तू हे करू शकत होता की नाही? करू शकत होतो, तेवढं स्वातंत्र्य तुला दिलेलं होतं. परंतु ते म्हणतात ते स्वातंत्र्य जरी म्हणाल माहित होतं गुरुदेव, पण तुमच्या मनामध्ये कोणता विचार होता चालू हे मला कळलं नाही. त्यामुळे मी आपल्या बुद्धीप्रमाणे मी आपला हात पाय ठेवलेला आहे. पण हे आता जर करायला गेलो तर मी पडतो. म्हणजे किती स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहे? कर्म करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, परंतु ते असं आहे त्या दृष्टांतात आहे असं ते फार मोजकं बोचकं आणि ते बोचणार. त्यामुळे ते एकदा तुम्ही कर्म केलं की तुम्ही त्या कर्म बंधनात अडकले आणि मग त्या शंकर पार्वतीनं त्याच्यापासून आधी आपली अलौकिकता राखली, आपल्याला अलग केलं. अमृतानुभवामध्ये हा पूर्ण वर्णन आहे. तुम्ही त्या 56 मध्ये वाचण्याचा प्रयत्न करा. त्याचं मराठी ट्रान्सलेट लागत नसेल तर कुठं बघा. आणि ते केल्यानंतर कसं स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. आपण प्रत्येक कर्म केलं का त्याची प्रतिक्रिया ही ठरलेलीच आहे. एक क्रिया गेली प्रतिक्रिया होते. चेंडू जर भिंतीला फेकून मारला तर जितक्या वेगानं मारला तितक्याच वेगानं तो तुमच्याकडे परत येणार आहे. तो भिंतीला चिकटून राहत नाही. मी आताच तो लोक हे सांगितलं ते गोलक का जितक्या उंचीवर गेला तितक्याच उंचीवर जाणार आहे. अपोजिट मध्ये आणि सेम
हा नियम आहे. आणि या नियमाला अपवाद द्यायचा असेल तर या सूर्यमालेमध्ये जे आपण राहतो त्यांनी हे सूर्यमाला सोडून द्यायची आणि दुसऱ्या सूर्यमालेमध्ये चालत जायचं. या सूर्यमालेचा वैज्ञानिक सिद्धांत आहे जो ॲझॅक न्यूटननं हा मांडलेला आहे. कर्म सिद्धांत. एक गती निर्माण केली की त्याची प्रतिगती होणार. त्यामुळे तुम्हाला काय पाहिजे, कसं पाहिजे, स्वातंत्र्य असं दिलेलं आहे. त्यामुळे ते प्रत्येक वेळेस तुम्ही किती विचारपूर्वक कर्म करायला पाहिजे हे तुम्ही ठरवायचं. कारण कर्म केलं का त्याचं प्रतिकर्म तुम्हाला भोगणे आहे म्हणजे आहे. मी आता इतके सगळ्या देवतांची नावं सांगितली, सगळ्या घटांचं सांगितलं, ते सुद्धा बदलवू शकले नाही. तर हे सटवी, पंचमी, पाचवीची पूजा, पेन, वही काही नाही. या 5 गोष्टी तुम्ही जन्माला येण्याच्या आधीच ठरलेल्या आहे. पुढचा भाग आपण उद्या. ओम पूर्णमुदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. या आरती करणाऱ्यांनी आरतीसाठी यावं. आणखी याच्यातल्या रहस्यमय बाबी उद्या आहेत, बघू आपण. कर्मावरच आपलं उद्याचे लेक्चर राहणार आहे. 2 दिवस फक्त राहील ते. उरलेला जो भाग आहे तो उद्या समजावून सांगेल आणि मग त्याला कसं परावर्तित करायचं ते उद्याच्या भागामध्ये येईल की बा आपण हे कर्म करताना काय करायला पाहिजे. आज आपण आता याच्यानंतर आरती झाल्याच्या नंतर वाटलं असतं ताई. बरं पंकजजी, याच्यामध्ये विचारायचं दररोज 5 आरत्या म्हणायच्या ना. 5 एकूण झाल्या पाहिजे. त्याच्यात 3 कॉमन राहिल्या पाहिजे. गणपतीची, दुर्गादेवीची, शंकराची. बाकीच्या 2 मग 2 दुसऱ्या मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी ते बंद करून द्या.